बडीशोप आणि धणे या दोघांना काय हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच एक मस्त रेसिपी शेअर करत आहे. वरणबट्टी आणि घोटलेल्या वांग्यांची भाजी. आमच्याकडे म्हणजेच खानदेशात ना ही वरणबट्टी आणि घोटलेल्या वांग्यांची भाजी खूप प्रसिद्ध आहे आणि सॅटर्डे संडे असं जे आहे वीकेंडला केली जात असते आणि मीही आज बनवत आहे. संडे आहे आज. तर पहा, मी इथे जे आहे ना थोडं तेल घातलं होतं कुकरमध्ये आणि मी कुकरमध्ये बनवते. तुम्ही हिला कढईत पण बनवू शकतात, पण कुकरमध्ये थोडी फास्ट जे आहे प्रोसेस होईल म्हणून मी कुकरमध्ये बनवत आहे. तर मी इथे जे होतं ना मिरची वगैरे कढीपत्ता हे सगळं तेलमध्ये घातलं आणि जे अद्रक आणि लसूण होतं ना हा थोडा ठेचून घेतला होता. तुम्ही बारीक किसून घेऊ शकतात, अदरवाईज तुम्ही पेस्टही घालू शकतात, नाहीतर तुम्ही कापूनही घालू शकतात. अदरवाईज कारण लास्टला हे जे आहे सगळं चुरलंच जाणार आहे, त्यामुळे तुम्ही कसं घालता याला महत्त्व नाही. पण जर आपण छान कुटून घातलं तर फ्लेवर खूप छान येतो मग त्याचा. आणि हे जे आहे छान परतून घ्यायचं तेलामध्ये. मी इथे तेल वापरताना जे राईचं तेल असतं ना हे वापरत आहे. तुम्ही साधंही वापरू शकतात. त्यानंतर इथे जे सुके मसाले आहेत ते घातले. तिखट न घालता, कारण मी हिरवी मिरची घातलेली होती. आणि असे ज्या फोडींमध्ये ना वांगे मी कापून घेतले होते, पाण्यात घातले होते त्यांना. याचे जे देठं असतात ना तेही तुम्ही टाकू शकतात, पण पिया खात असते आणि मलाही देठं एवढे आवडत नाही म्हणून मी देठ जे होते काढून घेतले होते सगळे. अदरवाईज देठ घाला, त्याची चव छान येते असं माझी मम्मी मला म्हणते. सो मीठ घातले यामध्ये आणि घोटून जे आहे आपल्याला बनवायचे आहे म्हणून मी यामध्ये थोडं पाणी घालते, कारण पाणी आपल्याला नंतर गरजेचं आहे. सो आणि यानंतर जे आहे मी कुकर लावून घेणार आहे आणि याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवते. भाजी माझी होत आहे आणि आता तोवर मी जे आहे बट्टीच बनवून घेते. यासाठी मी इथे धणे आणि बडीशोप जे आहे ती घेतलेली आहे आणि याला बडीशोप आणि धणे ह्या दोघांना थोडं क्रश करून घ्यायचं. ओवा घातल्या आणि यांना छान म्हणजे थोडं क्रश करून घ्यायचं की अखंड नाही राहणार. आणि यामध्ये मी घालते तीळ आणि मग आता हळद, धण्याचं पावडर, जिऱ्याचं पावडर आणि धण्याचं पावडर थोडं जास्त घालायचं आणि मीठ. आणि मी इथे तुरीची डाळ ना आधीच जी आहे पाण्यात भिजायला घातलेली होती, कारण एकाच कुकरमध्ये मी दोघी गोष्टी बनवणार आहे. डायरेक्ट बोलायचं थोडं ट्राय केलेलं आहे मी, पण तुम्ही बघत असतात की माझी थोडीशी जम्बलिंग होत असते, त्यातल्या त्यात आजूबाजूचा खूप आवाजही येत असतो. तर चला, जेवढं मी तुम्हाला सांगितलं त्याच्या पुढचं सांगते, बट्टीचं काय काय घातलेलं आहे. तर इथे सगळं ना आधी ह्या सगळं पिठामध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलं ते घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. याला तेलाचं मोहन थोडं जास्त द्यायचं आणि माझ्याने खाता सोडा जो होता ना तो टाकायचा राहिला होता. अगदी थोड्याशा प्रमाणात जो आहे सोडा घालायचा, जेणेकरून बट्ट्या ज्या आहेत छान क्रिस्पी होतात मग. आणि मस्त याला मोहन जे आहे ना थोडं जास्त प्रमाणात द्यायचं आणि मग नंतर पाण्याने आहे ना याला जरा घट्ट भिजवायचं, म्हणजे चपातीपेक्षा खूप जास्त असं घट्ट असतं ना तसं भिजवायचं. आणि ह्या बट्ट्या दोन प्रकारे तुम्ही करू शकतात. मी आता तुम्हाला त्यातला एक प्रकार दाखवत आहे, पण तुम्ही पाटावर लाटून याच्या ज्या घड्या घालतात ना तसंही तुम्ही बनवू शकतात, पण मी डायरेक्ट असे गोळे बनवते आणि रफली म्हणजे फक्त हाताने पसरवून घेत असते आणि मध्ये थोडं तेल लावते आणि मग तो गोळा परत बंद करून घेते. आता तुम्ही बघणारच प्रोसेस. याने काय होतं ना, म्हणजे तेही छान असतं की तुम्ही लाटून त्याचे छान लेयर्स छान बनतात, पण त्या लेयर्स थोड्या मला असं वाटतं की नंतर मग थोड्या कडक होऊन जातात आणि जर बट्टी थोडी उरली ना तर मग ती लेयर एवढी छान वाटत नाही. ही जी आपली म्हणजे मी ही जी बनवते ना बट्टी ही अशा पद्धतीची आहे की ती दाल बाटी जी असते ना त्यांचा पण असाच गोळा असतो डायरेक्ट, तर ही त्या पद्धतीची आहे आणि मला अशीच बनवायला आवडत असते. तर मी असा गोळा बनवून घेतला. थोडं जास्तीचं तेल लावायचं, म्हणजे तेवढ्या एक दोन ज्या लेयर असतात ना तेवढ्या तयार होतात त्याला. आणि बट्टीचं पीठ हे ऑलरेडी थोडं
जाड असल्यामुळे मग ते थोडं खुसखुशीतच बनत असतात. आणि मी इथे जे इडलीचे भांडं होतं ना ते ठेवते. तुमच्याकडे वाफवायला जर गाळणी वगैरे असेल ना होलची, तुम्ही तीही म्हणजे कुकर नाही यूज करता, तुम्ही जे आहे कढईमध्ये ती गाळणी ठेवू शकतात खाली पाणी ठेवून. मग तुम्ही त्यावर झाकण ठेवून त्याची उकड काढून शकतात. पण इथे फास्ट पण होईल आणि माझ्याकडे गाळणीही नाही म्हणून मी जे आहे कुकरमध्ये इथे ठेवत आहे. सो इडलीचे भांडे मी म्हणजे आम्हाला एका इडलीच्या भांड्यामध्ये होऊन जातं. सो असे मी 4 मोठे मोठे गोळे बनवून घेतले त्याचे आणि अशा पद्धतीने कुकरचं झाकण लावते. एक शिट्टी घेतलं की हे शिजून जातं किंवा तुम्हाला शिट्टी काढायची असेल तर 10 मिनिटाचा मीडियम फ्लेमवर तुम्ही जर गॅस केला तरीही होऊन जातं. आणि नाहीच समजलं तर मग चाकू त्यामध्ये टाकायचा आणि चाकू जर अगदी क्लीन बाहेर येतोय म्हणजे तुमची बट्टी शिजलेली आहे. तर पहा इथे जी भाजी होती ती अशा पद्धतीने मी तिला छान चुरून घेत आहे. जे आपण बटाटा मॅश करण्यासाठी जे मॅशर असतं ना तुम्ही तेही यूज करू शकतात. पण मला पूर्ण प्रॉपर मॅश करायची नव्हती आणि जे काही त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी होतं ना ते असं म्हणजे झाकण उघडल्यानंतर थोडं शिजवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये कोथिंबीर वगैरे घातली छान की तुमची घोटलेल्या जी वांग्याची भाजी आहे ती तयार होऊन जाते. मी एकाच कुकरमध्ये भाजी पण, डाळ पण आणि राईस पण बनवणार आहे. याने भरपूर फायदे होतात. महत्त्वाचं म्हणजे की भांडे खूप कमी भरतात आणि मग भांडे घासावेही कमी लागतात. तर मी भाजी होती ती मी बाहेर काढली आणि ही जी डाळ आहे ना थोड्या वेळापूर्वीच मी जे आहे तुम्हाला सांगितलंच की मी ती जरा पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती जेणेकरून ती लवकर शिजेल. कारण एकाच कुकरमध्ये बनवायचे म्हणजे मग काय होतं की वेळ खूप जास्त लागेल. सो आधीच पाण्यात घातलं तर मग ते बरं पडतं. आणि ते जे डाळचं पाणी होतं त्यामध्ये अजून थोडं पाणी घातलं मी आणि झाडांना देत असते. नॅचरल तुम्ही ही चांगली गोष्ट न फेकता तुम्ही अगदी तुमच्या घरात तुळशी असेल ना तुळशीला जरी तुम्ही हे पाणी घातलं ना तरी तुमची तुळशीची ग्रोथ आहे ना ती खूप छान होईल. मस्त फर्टिलायझर आहे हे. त्यामुळे कधी डाळ तांदूळाचं पाणी फेकायचं नाही. पहिलं एकदा वॉश करायचं आणि नंतर जे पाणी आहे ज्यात तुम्ही भिजवत घालताय 2-3 मिनिटासाठी ते जरी तुम्ही टाकलं प्लांटला तरी खूप छान असतं. आणि मागे मला एक कमेंट आली होती, मी त्यांना एक्सप्लेन केलं होतं पण तरी तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की अशा तेलच्या बॉटल्स वगैरे आपण जेव्हा घेतो तर त्यामध्ये अर्धाच लिटर तेल मावत असतं. मग ते अर्धा लिटर उरलेलं पाऊच ठेवायचं कसं. तर बघा माझ्याकडे अशा पद्धतीचा लांब असा डबा आहे. त्यामध्ये मी हे पाऊच ना उरलेलं ते सरळ ठेवत असते आणि जेव्हा कधीही मला तळायचं आहे तर तळणसाठी जास्त तेल लागतं मग मी त्या काचेच्या बॉटलमधून न यूज करता डायरेक्ट ही पिशवी काढते आणि यामधून ओतून घेत असते. म्हणजे परत परत आपल्याला ही बॉटल ही रिफिल करावी लागत नाही. आणि अशा पद्धतीने उरलेली जी तुमची पिशवी आहे तेलाची तीही तुम्ही अशी सरळच्या सरळ ठेवू शकतात आणि तुमचं यातून तेलही सांडत नाही. तर आपल्याला टेन्शन असतं की मग हे उरलेलं तेल ठेवायचं कुठे म्हणून. त्यामुळे बरेच लोक घाबरून जी बरणी असते आपली जुनी तीच यूज करतात. पण तुम्ही अशा अगदी सोप्या पद्धतीने जे आहे उरलेलं तेल यूज करू शकतात. आणि तुम्हालाही अशी बॉटल पाहिजे असेल तर मग तुम्ही घेऊ शकतात. याची लिंक मी तुम्हाला जे आहे मिशोवरून मी घेतलं होतं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि जर राहिलंच तर मला कमेंट करा लिंक म्हणून मी देईल तुम्हाला. सो आता मी लगेच तेल वगैरे साईडला काढून ठेवलं होतं आणि जी माझी डाळ आता शिजली होती, फोडणीचं वरण बनवायचं आहे तर मी इथे फोडणीचे आहे प्रिपरेशन करून घेत आहे. त्यानंतर माझी बट्टी जी होती ती शिजलेली होती छान. मग मी तिला काढून घेतली. आणि काय करायचं ना बट्टी कधीही काढल्यानंतर जर तुम्ही बनवत असाल तर म्हणजे काढून ना थोडा वेळ कापून तिला पडू द्यायची म्हणजे थोडं गार होऊ द्यायचं. म्हणून मी अगदी कमी गॅसवर तेल तापवत ठेवलं जेणेकरून हे कापून माझे छान गार होतील थोडे आणि मग मी त्यांना तळेल. त्याने त्यांचा क्रिस्पीनेस खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान येते. जर तुम्हाला म्हणजे तेलात तळून एवढं तळलेलं नको पाहिजे असेल ना तर मग तुम्ही यांना अगदी थोडंसं तेल कढईमध्ये टाकून शॅलो फ्राय जे म्हणतात ना तुम्ही तसे यांना करू शकतात. तसेही खूप छान लागतं. छान पद्धतीने अजून मस्त भाजले जातात तेलामध्ये. पण मी नेहमी तळूनच घेत असते कारण 2-1 आठवड्यामधून आमच्याकडे बट्टी होत असते त्यामुळे तेवढं तर आपण खाऊच शकतो. सो मी यांना आता तळून घेते आणि जवळजवळ माझं राईसही लावून झालेलं आहे. त्याच कुकरमध्ये तुम्ही बघत असाल. सो राईसही लावून झालेलं आहे आणि आता हे लास्ट काम आहे. थोडंसं जे आहे बाजरीच्या वड्या वगैरे मी तळेल माझ्याकडे आहेत थोड्या आणि यानंतर आमचं जे जेवण आहे ते मस्त तयार होणार आहे अगदी कमी वेळेत कमी भांडे भरून.
आज कुठेतरी बाहेर जावं ना असा काही आमचा प्लॅन नव्हता, पण संडे होता आणि पियाचंही चाललेलं होतं की कुठेतरी जाऊयात म्हणून. आणि ती म्हणत होती की मला झोपायचंही नाही दुपारी. मग मी गुगलवर सर्च करत होती आणि एक मस्त लोकेशन जे आहे 26 किलोमीटर लांब असं आमच्या घरापासून आम्हाला दाखवत होतं. सो आम्ही पटापट तयारी केली आणि आम्ही निघालो आहोत. सांगतेच मी तुम्हाला आम्ही कुठे चाललेलो आहोत ते. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कधी कधी प्लॅन केलेल्या ज्या गोष्टी असतात ना त्या पण कधी कधी म्हणजे विस्कटतात आणि प्लॅन आपला फ्लॉप होत असतो. पण एखादी गोष्ट प्लॅन नाही केली आहे ना तर ती खूप छान होते. जसं की आज इतकं छान मस्त वातावरण आहे की म्हणजे आम्ही आज 2 व्हीलरने गेलो असतो ना तरीही खूप छान वातावरण राहिलं असतं. म्हणजे एवढं दमलो नसतो किंवा अजिबातच ऊन नाही आहे आम्हाला जाताना, अजिबात ऊन नाही लागलं. अगदी थोडा पाऊस होता, ओला होण्या इतका नव्हता, अगदी नॉर्मल होता. आणि आमचं डेस्टिनेशन जे आहे ना तर ते आहे रामदरा मंदिर. हे आमच्या घरापासून 26 किलोमीटर होतं. सो तुम्ही तुमच्या घरापासून म्हणजे किती लांब हे बघायचं असेल तर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला बेटर होईल. रामदरा, मी इथे स्क्रीनवर नाव देईल तुम्हाला, तर ते तुम्ही तुमच्या घरापासून अंतर बघू शकतात. म्हणजे पुढच्या सॅटर्डे संडे तुम्हाला सुट्टीमध्ये तुम्ही प्लॅनिंग करू शकतात. तर रस्ता थोडा मधला खराब आहे. ज्यांचे 2 व्हीलर आहे ना ते लोक चांगल्या रस्त्यातून जाऊन निघून जातात आणि अशा वेळेला 4 व्हीलरवाले जे आहे म्हणजे आम्ही खूप हलून जे आहेत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे प्रचंड म्हणजे 2-3 किलोमीटर तरी ना खूपच विचित्र रस्ता होता. पण पोहोचल्यानंतर डेस्टिनेशन जर छान असलं ना, महत्त्वाचं असं असलं ना तर खूपच मजा येते. इथे पार्किंग करण्यासाठी 2 व्हीलरची माहीत नाही मला, पण 4 व्हीलरसाठी 50 रुपये पार्किंगची फी होती, जी मला खूप जास्त वाटली. कारण काही कव्हर नाही काही नाही असंच होतं, तरीही 50 रुपये ते घेत होते. चला असो, आम्ही आमच्या जे आहे इथे मंदिरात आता थोडं वॉकिंग आम्ही करत आलो आणि असं वाटतंय पुढेही थोडं वॉकिंग आहे. सो इथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि खूपच छान परिसर आहे. आणि आता पावसाळा सुरू आहे म्हणून सगळ्याकडे ग्रीनरी असते, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि हे मंदिराचा फोटो बऱ्याच लोकांच्या स्टेटसवर किंवा मग दिसत असतो हा. आणि फेमस पण आहे माझ्या मते हे. आणि शांत आहे, एवढी जास्त गर्दी नव्हती की खूपच जास्त लाईन वगैरे लावा लागेल अशी काही गरज नव्हती. आणि इथे म्हणजे तुम्ही पार्किंगचे पैसे पे केले त्यानंतर तुम्हाला काहीही पैसे पे करायची गरज नाही कुठल्याच गोष्टीसाठी. वातावरण खूप छान आहे. आजचं तसं तर छानच होतं, पण त्यांनी झाडं वगैरे खूप जास्त मोठे जुने झाडं आहेत. तर तिथे म्हणजे फिरण्यासाठी किंवा तुम्ही आता बरेच लोकांनी घरून टिफिन वगैरे बांधून आणला होता आणि छान मस्त मॅट टाकून ते खाली बसून मस्त जेवत होते. तर तुम्ही तसाही प्लॅन करू शकतात. इथे येऊन छान ब्रेकफास्ट वगैरे तुम्ही जे आहे प्लॅन करू शकतात. खेळायला खूप छान जागा आहे मुलांसाठी आणि पूर्ण ग्रीनरी तर इथे आहेच. म्हणजे झाडांनी अगदी पूर्ण जे ढग होतं ना म्हणजे काहीही दिसत नव्हतं, वरचं आकाश अजिबात दिसत नव्हतं. एवढं जे ग्रीनरी इथे इतकी छान आहे. मस्त मोठी झाडं आहे. मुलं यावर मस्त त्यावर बसून तुम्ही फोटो वगैरे घेऊ शकतात. खूप छान एन्जॉय करू शकतात. आजूबाजूला पूर्ण पाणी आहे आणि मध्ये जे आहे हे मंदिर बनलेलं आहे. छान वाटतं मंदिरात जायला. आणि महत्त्वाचं म्हणजे मला म्हणजे असं वाटतं की मी आज इथे येऊन ना खूपच चांगलं काम केलं आहे. मला वाटलं नव्हतं की हे असं आहे. म्हणजे मी एवढं जास्त येताना बघितलं नव्हतं की काय आहे कसं आहे. फक्त वरून एक फोटो बघितला, म्हटलं छान आहे तर जाऊयात. आणि मी कालच्याच दिवशी ना कल्की हा पिक्चर बघितला. तर प्लीज आवर्जून पुढचा ऐका, मी रिक्वेस्ट करते. तर तो पिक्चर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा. आणि तुमच्या मुलांना जर तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय तर त्यांना समजणार नाही. जर त्यांना म्हणजे महाभारताविषयी काही माहीत नसेल ना तर त्यांना अजिबात समजणार नाही. आणि जर 1% जरी त्या कल्की ह्या मूव्हीवर जर आपण म्हणजे विश्वास ठेवला ना की फ्युचरमध्ये असं जर घडलं तर आपण आपल्या मुलांना आपले जे कल्चर आहे, देवी देवता आहेत त्यांच्याबद्दल सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. की राम कोण होता, त्याचा इतिहास काय आहे, कृष्ण काय आहे, काय त्याने गोष्टी केल्या आहेत की म्हणून त्याला पूजलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपण त्यांना जर सांगितल्या, दाखवल्यात. जसं की आता मी इथे पियाला घेऊन आली, कालच्या दिवशी तो मूवी जो होता मी बघितला आणि मी एवढं रिलेट केलं की पियाला माहीत असलं पाहिजे. भरपूर देवांबद्दल तिला माहीतच नाही अजून. तर इथे आम्ही म्हणजे ह्याच दिवशी आलो आणि इथे भरपूर त्यांनी देवतांचे जे आहे असे छान पेंटिंग ज्या होत्या त्या क्रिएट केलेल्या होत्या. तर त्या सगळ्या पेंटिंग्स मी तिला दाखवून म्हणत होती की अशा पद्धतीने जे असतात ते गणपतीचं काय आहे किंवा हा रथ कशाचा आहे, रामदास स्वामी कोण असतात वगैरे मी तिला सगळं जे होतं, आम्ही छोटीशीच लाईन होती त्यामुळे मी तिला ते सगळं जे आहे डिस्क्राईब करून सांगत होती. तर मुलांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण त्या मूव्हीमध्ये मला हे समजलं की ती जी पिढी आहे, जेव्हा कल्कीचा अवतार येणार आहे तेव्हा सिच्युएशन अशी असणार आहे की मुलांना आपल्या म्हणजे देवतांबद्दल किंवा आपल्या महाभारत किंवा रामायणाबद्दल काही माहीतच नसणार आहे.
त्यांना आणि म्हणून तो एवढा जास्त जो आहे तो कलियुग जास्त मोठा होणार आहे असं मला त्या मूवीतून समजलं आणि मी त्यातून एवढं शिकली की वेळ अजून गेली नाही आहे, आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे, त्यांना माहीत असेल तेव्हाच ते त्यांच्या मुलांना पुढे जाऊन सांगतील. कुठे टॉटॉज आहे? हो ग, गेला का मध्ये? चाललाय तो मध्ये. तर अपेक्षा एवढीच आहे की बेड टाईम स्टोरीमध्ये कुठल्या तरी परीची स्टोरी ऐकवण्यापेक्षा एक दोन स्टोरी रिपीट करत राहा आपल्या महाभारताबद्दल किंवा रामायणाबद्दल, जेणेकरून अशी सिच्युएशन फ्युचरमध्ये आपल्या मुलांना बघायला मिळणार नाही. चला असो, मी तर आता म्हणजे मनावर घेतलं आहे की पियाला थोडं थोडं करून सांगायचं, जेणेकरून तिला रिपीट करून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील आणि अशा गोष्टी अशा जे म्हणजे स्पॉट आहेत त्यांना व्हिजिट करायचं, जेणेकरून ते डोळ्यांनी प्रत्यक्ष जाऊन बघू शकतात. चला आम्ही इथे बघा आता एक पायवाट होती, छान मस्त होती आणि इथून पूर्ण मंदिर जे आहे तुम्ही 360 व्ह्यूने म्हणजे बघू शकतात. असं त्यांनी एक पायवाट बनवलेली आहे. दुरून तुम्हाला मस्त फोटो क्लिक करायचे तर तुम्ही क्लिक करू शकतात. ऑफकोर्स आम्हीही केलेत खूप छान आणि इतकं छान आजूबाजूला नारळाचे झाडं होते, काय सांगू तुम्हाला. आणि वातावरण तुम्हाला म्हणली ना मी, लक असतो एखाद दिवशी अचानक आपण कुठेतरी प्लॅन करून निघतो ना, तर त्या दिवशी वातावरणही आपल्याला खूप जास्त साथ देत असतं. खूप छान छान म्हणजे असे स्पॉट आहेत जिथे जाऊन तुम्ही एकांत मस्त फोटो काढू शकतात. जसं चालता आम्हाला हा दिसला आणि इथे खूप असं वाटत होतं एखाद्या गुहेतून आपण जात आहोत आणि पुढे गेल्यावर एक मस्त फोटो काढण्यासाठी म्हणजे गर्दी नव्हती एवढी आणि संडे असून पण एवढी जास्त गर्दी नव्हती. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या तुम्ही इथे तुमच्या मनासारख्या जाऊन करू शकतात गर्दी नसल्यामुळे. तिथे थोडे फोटो काढल्यानंतर जे आहे इथे अजून एक परिसर आहे आणि इथून तुम्ही असं पूर्ण चक्कर जे आहे मंदिरला मारला जातो आणि तुम्ही आपोआप बरोबर मंदिरच्या साईडून तुम्ही इकडून एक्झिट करू शकतात. आणि मुलं इथे छान म्हणजे झाडच एवढे छान खालून वाढलेत ना की तिथे जाऊन मुलं बसणारच आहेत. त्यानंतर इथे हरिण वगैरे होते, तर हेही मुलांना थोडं ॲट्रॅक्ट जे आहे त्यांच्याकडे करत असतात. मेंटेन थोडं कमी केलं आहे म्हणजे ते आहेच, कारण परिसर खूप मोठा आहे आणि वस्ती इथे कमी आहे. त्यानंतर इथे जे आहे लोकल लोकांनी थोडा भाजीपाला विकायला ठेवला होता आणि फ्रेश भाजीपाला होता आणि आम्ही घेणार नाही असं कसं होईल. थोडा हिरवा भाजीपाला जो होता तो मी इथून घेतला, जो आहे आम्ही इथून घेतला आणि यानंतर थोडासा भाजीपाला घेऊन जे आहे आम्ही इथून घरी जाणार. तर असा होता आजचा आमचा दिवस. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर चला भेटूया आपण अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.